आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विल हॅव टूचा उपयोग कसा करायचा। विल हॅव टू म्हणजे करावे लागेल। भविष्यात आपल्याला एखादी गोष्ट करावी लागेल असे जेव्हा सांगायचे असेल तेव्हा आपण विल हॅव टूचा वापर करायचा। स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस विल हॅव टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप। एक्झाम्पल्स, मला अभ्यास करावा लागेल, आय विल हॅव टू स्टडी। इथे आहे सब्जेक्ट आय, विल हॅव टू प्लस V1। हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स। जर आपल्याला याचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर म्हणजेच मला अभ्यास करावा लागणार नाही, आय विल नॉट हॅव टू स्टडी। आता याच वाक्याचं जर आपल्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य। मला अभ्यास करावा लागेल का, विल आय हॅव टू स्टडी। मला अभ्यास कधी करावा लागेल, व्हेन विल आय हॅव टू स्टडी। येथे बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे हे पण प्रश्नार्थक वाक्य आहे, पण याचं उत्तर आपण येस किंवा नो असं देऊ शकतो आणि हा WH टाईपचा क्वेश्चन आहे। म्हणजेच मला अभ्यास कधी करावा लागेल, व्हेन विल आय हॅव टू स्टडी। असेच काही एक्झाम्पल्स आहेत, आपण बघूयात। तुला ही नोकरी सोडावी लागेल, यू विल हॅव टू लीव दिस जॉब। तुला हे लक्षात ठेवावे लागेल, यू विल हॅव टू रिमेंबर धिस। मला विचार करावा लागेल, आय विल हॅव टू थिंक। मला थोडा आराम करावा लागेल, आय विल हॅव टू टेक सम रेस्ट। त्याला खूप मेहनत करावी लागेल, ही विल हॅव टू वर्क हार्ड। मला जेवण बनवावे लागेल, आय विल हॅव टू कुक फूड। प्रॅक्टिससाठी तुम्ही खालील सेंटेन्स अशा प्रकारे निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH टाईप क्वेश्चन तयार करून प्रॅक्टिस करा।